श्री गणेश पुराण महात्म्य. सूत सांगू लागले, भृगु ऋषींनी अंतर्ज्ञानाने सोमकांताच्या पूर्वकर्माचे सूक्ष्म अवलोकन केले आणि पुढे म्हणाले, राजा, तुझे पूर्वकर्म इतके भयानक आहे की तुझ्या पापाचे क्षालन करण्यासाठी काय उपाययोजना करावी असा मलाच गहन मोठा प्रश्न पडला आहे. तरीही तू गणेश पुराणाचे श्रवण करशील तर तुझ्या पातकांच्या राशी नष्ट होतील. ऋषी वचन ऐकून राजा गहिवरला. अनन्य भावाने शरण जात तो भृगूंना म्हणाला, आपल्या कृपादृष्टीने या बालकाचा उद्धार होईल असा माझा दृढ विश्वास आहे. आपण मला पावन करून घ्या. एवढीच नम्र विनंती आहे. शरणागतांचा सांभाळ करणे हेच आपल्यासारख्या थोरांचे कार्य असते हे मी जाणून आहे. भृगूंना दया आली. श्री गणेशाच्या 108 नामांनी पाणी अभिमंत्रित करून ते पाणी सोमकांताच्या रोगजर्जर देहावर शिंपडले. त्या कृतीने एक चमत्कार घडला आणि सोमकांताच्या नाकातून एक सूक्ष्म काळा पुरुष बाहेर पडला. अल्पावधीतच त्याने प्रचंड आकार धारण केला. कोळशाप्रमाणे काळखिन्न आणि खदिरांगारासमान तांबरलेले डोळे असलेल्या त्या भीषण पुरुषाच्या विस्तृत मुखातून जीभ बाहेर लोंबकाळत होती. कधी त्याच्या मुखातून भयंकर अग्निज्वाळा तर कधी रक्त, पू यासारखे अत्यंत किळसवाणे पदार्थ बाहेर पडत होते. आपल्या दाढा करा चावीत तो ऋषींकडे पाहू लागला. त्याच्या अस्तित्वाने आश्रमातील सर्वांची पाचावर धारण बसली. पशुपक्षी इतस्तता पळाले. गोट्यातील जनावरे दावे खेचू लागले. भृगूंनी त्याला विचारले, तू कोण आहेस? उत्तरादाखल प्रचंड गर्जना करीत तो म्हणाला, सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा मी पाप पुरुष आहे. तुझ्या मंत्र प्रभावामुळे मला या सोमकांताच्या शरीरातून नाईलाजाने बाहेर यावे लागले. मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे, अन्यथा या राजासह तुझ्या आश्रमातील सर्वांचा मी फडशा पाडेन. तू माझे निवासस्थान हिरावून घेतलेस, आता मी कुठे राहू? तरी माझ्या राहण्याची ही व्यवस्था कर. भृगू त्याला म्हणाले, मला घाबरवण्याचा प्रयत्न करशील तर तुझे अस्तित्वच मी नष्ट करीन. माझी आज्ञा पाळण्यातच तुझे हित आहे हे लक्षात ठेव. यापुढे समोरच्या आम्रवृक्षाच्या डोलीत तुझे वास्तव्य राहील आणि झाडाची वाळलेली पाने खाऊनच तुला जगायचे आहे. भृगूंची आज्ञा होताच तो पापपुरुष आंब्यापाशी गेला. तोच केवळ त्याच्या स्पर्शानेच त्या महाकाय वृक्षाचे राखेत रूपांतर झाले. भृगूंच्या भीतीने तो पुरुष त्या राखेच्या ढिगाऱ्यातच लपून राहिला. भृगू सोमकांतास म्हणाले, तुझ्या पापांनी या वृक्षाची काय अवस्था झाली आहे हे तू पाहतोच आहेस. आता तू गणेश पुराण श्रद्धेने श्रवण केलेस म्हणजे तू पापमुक्त होशील. इतकेच नव्हे तर त्या पुण्याईने ह्या आम्रवृक्षासही पूर्वस्वरूप प्राप्त होईल. राजा म्हणाला, ऋषीवर्य, गणेश पुराणासंबंधी मी कधीच ऐकले नाही, त्यामुळे ते वाचायची वेळ कधीच आली नाही. ते सांगणारी योग्य व्यक्ती मला कोठे भेटेल? त्याची जिज्ञासा जाणून भृगू म्हणाले, गणेश पुराण ऐकणे ही पृथ्वीवरील दुर्लभ गोष्ट आहे. पूर्वी ब्रह्मदेवाने हे पुराण व्यासांना सांगितले. पुढे व्यासाने ते मला कथन केले. तुझी इच्छा असल्यास ते मी तुला सांगेन. तरी सर्वप्रथम सरोवर जलाने स्नान करून शुद्ध मनाने तू माझ्याकडे ये. ऋषीवचनाने राजाच्या सर्वांगातून जणू नवचैतन्य संचारले. राणी सुधर्मा आणि 2 प्रधानांच्या सहकार्याने राजाने सरोवरात स्नान केले व मोठ्या आनंदाने आजपासून मी गणेश पुराण श्रवण करीन असा संकल्प सोडला. तोच एक चमत्कार घडला. राजाच्या सर्वांगावरील क्षते जाऊन त्याचे शरीर पूर्वीसारखेच सुंदर झाले. केवळ संकल्पाचा तो प्रभाव पाहून सर्वांनाच अत्यानंद झाला. हर्षयुक्त अंतकरणाने सर्वजण आश्रमात परतले.
भृगूंनी त्यांना बसावयास आसने दिली. ऋषीचरणाशी नम्र होत राजा म्हणाला, महाराज, केवळ संकल्पाचा एवढा प्रभाव तर प्रत्यक्ष श्री गणेश पुराण श्रवणाचे पुण्य मोठे अद्भुत असेल नाही? भृगू म्हणाले, यात शंका घेण्यास जागाच नाही. अरे, मोठ्या पुण्याईनेच या पुराणाच्या श्रवणाचा लाभ घडतो. सप्तजन्म पातक नष्ट होतात. गणपती म्हणजे साक्षात परब्रह्म. त्याचे वर्णन कोण करू शकेल बरे? वेदांनी जेथे हात टेकले, सहस्त्रमुखांचा शेष जेथे वर्णन करून थकला, तेथे त्याची महती आपण काय सांगावी? तरीही व्यासश्रेष्ठांनी जे मला सांगितले तेच मी तुला सांगणार आहे. श्री गणपतीवर ज्यांची शुद्ध भक्ती असेल त्यानेच या पुराणाचे श्रवण करावे. भृगू गणेश पुराण सांगत आहेत हे कळताच च्यवनासहित त्याचे इतर शिष्यही तेथे उपस्थित झाले.